आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हाय अनिका। हाय। मी एक न्यूज ऐकली होती। न्यूज? व्हॉट न्यूज? अगं ती गावच्या ऋषीच्या घरी पार्टीला आली होती ना? आली होती, पण ॲज अ वेट्रेस। पण जशी आली होती ना तशीच वापस पण गेली। खाली हात आई थी और खाली हात गई। तिला माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे होती। त्या भिकारीला माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायला लायकी तरी आहे का तिची? माहीत नाही काय विचार करून आलेली। आणि आता ती आणि तिची ती घाण मैत्रीण कोण ती? निंगू बसल्या असतील गावात रडत। चॅप्टर क्लोज। अनिका, येस, ही तुझ्या आजीची कार आहे ना? गुड मॉर्निंग। तुमचं कान द्या की इकडं। काय ग? आता त्या अनिका आणि तिच्या मैत्रिणींनी बघितलं ना, आता त्या मला बघून इथं काहीतरी खुरापात्या करणार म्हणजे करणारच बघा। अच्छा असं आहे होय? नाहीतर काय, पण मी आणि निंगी बी लई स्ट्रॉंग आहे, पण त्या की नाही फाटदिशी काय बी बोलतात। आता असं बोलून चालतंय का सांगा? त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे ना काहीच कळत। आता आम्हा गरिबांना शिकायचा काय अधिकारच नाही काय? नाही असं कसं? शिकायचा अधिकार प्रत्येकाला आहे, होय की नाही? आणि मी ऐकलंय ती अनिका त्या अन्नपूर्णा मॅडमची नात आहे। तुम्ही त्यासनी ओळखताय ना? मग सांगा की आपल्या नातीकडे लक्ष द्यायला, सुधारायची गोळीच द्यायला सांगा। सांगे ना। गुड मॉर्निंग। चल। आजी तुमची लईच वट आहे हो। तुम्ही लईच जवळचे दिसताय अन्नपूर्णा मॅडमच्या। अहो समधी कसलं तुम्हासनी भाव द्यायला लागलेत। आता समजा तुमच्या जागी अन्नपूर्णा मॅडम असते की नाही, अहो मला बघून सगळ्यांचं डोसकंच फिरलं असतं। मग तसंच समज। चल आता। कोणीतरी आलय ग, हे कॉलेजमध्ये आलय ग। गप्रे साहेब, सकाळी सकाळी काय झोपू दे मला। आली रे आली, तुझी कमळी कॉलेजमध्ये आली। काय? कमळी कॉलेजमध्ये आली? यस, आताच मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार कमळी आणि तिची मैत्रीण निंग ह्या नावात ना कन्फ्युजनच होतं मला। कमळी आणि तिची मैत्रीण कॉलेजमध्ये दाखल झालेल्या आहेत। हे काय आपण त्यांना समोरच पाहतोय? साहेबास, यू आर जस्ट वंडरफुल। पाजी तू सी ग्रेट हो। आय लव्ह यू सो मच। गप 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 गप, तुझ्या आय लव्ह ची मला अजिबात गरज नाहीये बरं का। अरे कॉलेजमध्ये दाखल झाल्या झाल्या 4-5 मुली अशा लाजत गेल्या माझ्या बाजूनं। बरं चल फोन ठेव, मी येतोय कॉलेजला। बाय। ऐक ना, ठेव जा गडबड। आत येऊ का? मॅडम तुम्ही?
मॅडम तुम्ही मला काय विचारताय म्हणजे आत येऊ का म्हणून? आणि तुम्ही काय तसदी घेतली तिथे यायची? म्हणजे एक फोन केला असता तर मी आलो असतो ना घरी. तुम्ही ये बस. या दोघी जणी या आणि बसा इथे. या पटकन. तुम्ही या कॉलेजचे प्रिन्सिपल आहात. या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार तुम्हाला ठाऊक आहेतच. माझी अशी अपेक्षा होती की त्या अधिकाराचा तुम्ही योग्य तो वापर कराल, पण नाही. यापूर्वी तुमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या आम्ही माफ केल्या. हे चुकलंच आमचं. गरिबांसाठी ठेवलेल्या राखीव जागा तुम्ही पैसे देऊन विकल्यात. तेव्हा तुम्ही मला काय म्हणाला होतं? मॅडम चूक झाली, ही शेवटची चूक, माफ करा असं म्हणाला होतं. आठवतंय ना? ती चूक पुन्हा पुन्हा व्हायला लागली की तो गुन्हा ठरतो. तसं नाही आहे मॅडम. म्हणजे बघा, आय कॅन एक्सप्लेन यू. माझ्या कॉलेजमध्ये मी असं काहीही खपवून घेणार नाही. तू का उभी राहिलीस? बस बस, आरामात बस. मिस्टर खरे, ही मुलगी माझ्या नातीसारखीच आहे, कळलं? ह्या दोघींची आपल्या कॉलेजमध्ये आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये ॲडमिशन झालीच पाहिजे. होईल ना? का अजून काही शंका आहे? आणि महत्त्वाची गोष्ट, यापुढे या दोघींनाही या कॉलेजमध्ये कुठलाही त्रास होणार नाही, ही जबाबदारी सुद्धा तुमचीच असेल. नाहीतर मग यावेळेला तुमच्या राजीनाम्यावर सही करायला मला फारसा त्रास होणार नाही. नाही मॅडम, म्हणजे सॉरी मॅडम, म्हणजे आपण म्हणताय तसंच होईल. आत्ता मी या दोघींची ॲडमिशन करून टाकतो, पण प्लीज मॅडम तेवढं रेझिग्नेशनचं. ही माझी शेवटची ताकीद आहे असं समजा. मॅडम, काय ग, काय झालं? अजून काही प्रॉब्लेम आहे का? नाही तसं नाही. हो, तुम्ही सगळा प्रॉब्लेम कसा चाटदेशी सोडवला बघा. लय भारी वाटलं मला. मॅडम, कालपासून जीवाला लय घोर लागलेला. काय होणार, कसं होणार. इथं मुंबईत आपलं कुणीच नाही, कोण मदत करणार. निंगीने तर आशाच सोडलेली बघा. पण तुम्ही भेटलात आणि सगळं काम झालं बघा एकदम फास्टात. खरंच तुम्ही लय उपकार केले. थँक्यू. अगं अगं, हे कशाला, याची काही गरज नाहीये. त्या दिवशी देवळात तू मला भेटली नसतीस तर माझं काय झालं असतं? असं समज, या आजीनी नातीला मुंबईत आल्यावरचं पहिलं गिफ्ट दिलंय.